राज्य संविधान सावळ वकील संघाच्या अध्यक्षपदी ॲडव्होकेट रुपेश पाविस्कर यांची निवड झालेली आहे. त्याचप्रमाणे सचिवपदी यांची निवड झालेली आहे. आणि एक विशेष घटना म्हणजे एक बिनविरोध निवड झालेली आहे, सर्वानुमते निवड झालेली आहे. तो प्रत्येक या ठिकाणी उपस्थित आहे. प्रकारे आपण अध्यक्षपदी घडली आहे. जबाबदारीचं पद आपल्याला मिळालेलं आहे. सर्वानुमते आपली निवड काय सांगता? सभासद आहे अध्यक्ष म्हणून ते अनोखो झालेले म्हणजे त्यांच्या दुःख कोणी नव्हतं. पण माझी जी निवड झालेली आहे ते आमचं इलेक्शन झालेलं होतं, मतदान झालं. त्याच्यामध्ये माझे प्रतिस्पर्धी होते आमचे डॉक्टर मिस्टर आणि मी होतो. तर आमच्या दोघांमध्ये मतदान झाल्यानंतर मला बहुमताने निवडून दिलेलं सर्व. ते पद आपल्याला मिळाले, जबाबदारीचं पद आपल्याला मिळालं आणि याच्यात काय सांगा? आमचं विजन एक जास्त महत्वाचं की आता नेहमी वारंवार काही बऱ्याच ठिकाणी महाराष्ट्र झाले की आधी बरेच वकील फार जास्त प्रमाणात झाले. आम्हाला प्रोटेक्शन झालं पाहिजे आणि लोकांना संरक्षण मिळालं पाहिजे आणि कायदा कायदा त्याच्यासाठी बनला पाहिजे त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहेत. त्याच्यानंतर वकिलांच्या आमच्या समस्या आहेत ते काही मार्केटमध्ये काही राहतं किंवा एखाद्या वेळेला एखादा टाईम राहतो त्याच्याबद्दल काही गैरसमज राहतात किंवा त्यांच्या वकिलांपासून बाहेर समाजामध्ये भावना काही टाकून ठेवलेलं आहे किंवा वकील ते मार्गदर्शन करतायत. काहींना स्पेसिफिक टार्गेट केलं जातं किंवा या कोर्टात लोक खराब आहे किंवा चांगले आहे. तर असं जे विजन चालू झालेलं आहे आता समाजामध्ये बघण्याचा दृष्टिकोन जो आहे तो बदलण्यासाठी योग्य तो निर्णय बॉडी सोबत घेईल आम्ही आणि त्या निर्णयानुसार एक कार्यक्रम आखली जाईल आणि मग पुढे त्याचप्रमाणे या ठिकाणी सचिवपदी विजित मेनी यांची निवड झालेली आहे. ते या ठिकाणी उपस्थित आहेत. काय सांगाल आपण सचिवपदी आपली निवड? यांची ही जी निवडणूक झाली त्याच्यामध्ये सचिव हा प्रमुख पदावरती माझी बिनविरोध निवड झाली. बिनविरोध निवड झाली याचा अर्थ जेवढे पण आमच्या मतदारांची सगळ्यांचा मला पाठिंबा होता, मला संमत होती म्हणून मी बिनविरोध झालो. तर हा जो विजय आहे हा माझ्या एकट्याचा विजय नसून हे जे आमचे जे मतदार होते सगळ्या मतदारांचा विजय. तर मी जे आतापर्यंत मतदार आहे सगळ्या मतदारांना त्यांचा मी नेहमी ऋणी राहील असं मी त्यामुळे तर हे जी त्यांचा नेहमी या गोष्टीमध्ये ऋणी राहील. या ठिकाणी अध्यक्षपद ॲडव्होकेट रुपेश पाविस्कर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांची संस्कृत सर्वांमध्ये निवड झालेली त्याप्रमाणे सचिवपदी आपण या ठिकाणी उपस्थित आहात. आपली चांगल्या प्रकारे अध्यक्ष निवड झालेली आहे, जबाबदारीचे पद आपल्याकडे आलेले आहे. तर याचं श्रेय आपण कोणाला देणार काय सांगा? याचं श्रेय संपूर्ण आमचे जे वकील मित्र आहेत त्याच्या बंधू भगिनी आहेत त्यांना द्यावं लागेल. कारण त्यांनी जवळजवळ एक मताने माझी निवड केलेली आहे आणि माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे त्या विश्वासाला तळापार त्यांचा होणार नाही यासाठी प्रयत्न करणं हे माझं काम आहे. त्याप्रमाणे या ठिकाणी उपस्थित आहे. मला सांगायचं यांची सचिवपदी निवड झालेली आहे. अध्यक्षपदी विराजमान झालेले आहे. एक चांगल्या प्रकारे विधिवत निवड काही झालेली आहे. काय सांगाल याचं? माझा विश्वास ठेवलेला आहे आणि तर माझं जे कर्तव्य आहे माझं कर्तव्य हेच आहे की सचिवांना पुरेसं पाठिंबा दिला आणि प्रत्येक कार्यामध्ये त्याच्यासोबत राहणं जेणेकरून आपल्या भारताचे प्रोग्रेस झाली पाहिजे. जे पण समस्या असेल आम्ही सर्वांमध्ये डिस्कस करणार आणि घडवणार आणि साहेबाच्या दिले ते सगळं मार्ग पाडणार. एक चांगल्या प्रकारचं या ठिकाणी अध्यक्ष ॲडव्होकेट रुपेश पाविस्कर आणि सचिव यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
चांगल्या प्रकारचं विजन त्यांचं आहे की भविष्याचं विजन त्यांनी या ठिकाणी प्रकट केलेलं आहे. त्याचप्रमाणे काँग्रेस कसं करता येईल आणि एक आपल्या वकील संघाच्या माध्यमातून एक चांगल्या प्रकारचा पुढचं भविष्यामध्ये काही विजन राहणार आहे त्या संदर्भात त्यांनी संस्थेची माहिती दिलेली आहे. तेही पुढे जाऊन सांगतो की उद्या पाखराला परतीची कमान असावी, उद्या पाखराला परतीची कमान असावी, डोळ्यात नेहमी नवी दिशा असावी. उद्या पाखराला परतीची कमान असावी, डोळ्यात नेहमी नवी दिशा असावी. घाटाचे काय बांधता येईल केव्हा येईल, पण आकाशी जीव घेण्याची जिद्द मात्र मनात असावी, आकाशी जीव घेण्याची जिद्द मात्र मनात असावी. अशी तुमचं मराठी अध्यक्ष आणि त्याचप्रमाणे सहसचिव त्यांची मारलेली आहे. हे सतत गौरी शंकर गाठलेलं आहे. कोणीच आपल्या टीव्ही करण्यात तर ते त्यांच्या पुढे काही वाटतं अध्यक्ष सुरुवात टीव्ही करण्यात